बायकोला मारतायस होय? मी मग कोण बेने मी होय? अरे तुझ्यावर लग्न केलंय माकडा तोंड्या, नशीब समज. बायकोला मारतेस, घालीन तुझ्या, घालीन मग. दादा नाही तसं नाही हे नाही तसं नाही ते ह्यांना नका चुकतंय बघा. एक तर लाता घालताय ती तुम्हाला, आणि हे नाही कशाला करताय हो तुम्ही? अजून लाता घालणार किती? बेच नाही अजिबात तुम्ही अजिबात. ए बायको बघ तुझी केवढं मोठं मन आहे बघ तिचं. बेन एवढ्या त्रास देतेस तरी का तुझी बाजू घेते ती. अरे पण कडे एक तोंडाचा शब्द काढला तरी अजिबात काय बोलायचं नाही तू आता. शांत बसून ताई बेच नाही तुम्ही आता, अजिबात बेच नाही. हे भाव आहे तुमचा असं समजा. ए वाटण्या भाव आहे आता मी. अरे मग आहे ना तू भाऊ, मी काय करू त्याचा? तुम्ही नका बोलू. ह्याला कोणी अधिकार दिला मला बोलायचं? तुम्ही बोलायला नाही त्याला. सांगते तुम्ही नका चिडू, तुम्ही जास्त बोलू. त्याला सांगा. तुम्ही काय रे? उतरव खाली, उतरव. बायकोला मारतोस? लाज नाही वाटत? ह्यांना नका बोलू. अरे मला कशाला लाज वाटेल? मी काय केलंय? काय केलं? किती निगरगट्ट माणूस आहेस रे, वर तोंड करून बोलतोयस. आणि बाई माझ्या उंचीचा प्रॉब्लेम आहे म्हणून मी वर तोंड करून तिकीट एक सांगली द्या. वासाड्या गाडी जाते चिपळूणला. सांगली कुठे निघालायस? आणि सांगलीकडे वर नजर करून बघू नको. सांगली माझी आहे. सांगलीच्या गाडीवर मला जर ड्युटी मिळाली ना, मी लय जोरात जाईल. साडी बघतोस काय? उतर खाली आता. जातो. बस एवढंच संपला रोल. ए जरा लावून घे रे, जरा लावून घे. काय काम काय तुझा? गोळ्या जरवाट. हा टेन सावकाश सावकाश. ओ बाय बसा, सीट खाली झाली. भाऊ बसू. हा बचे ना इकडे बस. हॅलो हॅलो. लयच सर्दी झालेली दिसते. रडते मी. का काही झालं काय? काय सांगू? जाऊ दे, मी नाही सांगत कोणाला. आपलं दुःख कशाला जगाला सांगायचं? नाही काय असे राग मानू नका. म्हणजे कसं आहे, आपल्या मनातलं दुःख जर का मनातच ठेवलं ना ते जड होत, आणि दुसऱ्या माणसाला कुणाला सांगितलं ते हलकं होत. त्याच्यामुळे तुम्ही सांगा, बोला बोला. काय सांगू भाऊ? नवऱ्यानं घराबाहेर काढलं मला. काय एवढं काय झालं? काय नाही, त्याला वाटतं माझं ना त्याच्याकडे लक्षच नाही. मी काय करत नाही त्याच्यासाठी. तुम्हाला सांगते, लग्नाला 8 वर्ष झाले. घरात पाऊल ठेवलंय ना तेव्हापासून फक्त कामच करते मी. हो ना, हो लयच व्यथा आहे. हो नाही तर काय हो. लग्नाच्या वेळेला अग्नीच्या साक्षीनं 7 फेऱ्या घेतो तेव्हा काय म्हणतात, 7 जन्म तुला 7 करीन, तुझे 7 देईन. पहिला जन्मी असं वागवता तो बायकोला तुम्ही. नाही तर काय, नवऱ्या बायकोला काय नोकर समजतात? खरंच समजतात ते. कुठं कमी पडतो आम्ही? कुठं कमी पडतो? तुम्हाला जे पाहिजे ते सगळं हातात देतो, तुमच्यासाठी सगळं बनवतो, सगळं करतो, तुमच्या डोक्याला तेल लावून देतो, पायाची मालिश करून देतो. आणि तुम्ही काय केलं? सारशी फेकून मारली मला. बायको कोण वाटते तुम्हाला? कुत्रा वाटते का? नसल झेपत तर सोड, चिठ्ठी द्या मला, पण असं नका मारू कुत्र्यासारखं. केवढं दुखतंय हो मला. तुम्हाला केवढी गयावया केली. नका मारू मला, नका मारू बया देवा. या माणसापासून सोडव मला देवा. मला घेऊन जा रे. मला नाही, मला नाही दुखत देवा. ए
अरे बायकोला मारतायस होय? मी मग कोण बेने मी वय? अरे तुझ्यावर लग्न केलंय माकडा तोंड्या, नशीब समज. बायकोला मारतेस, घालीन तुझ्या, घालीन मग. दादा नाही तसं नाही हे नाही तसं नाही ते ह्यांना नका चुकतंय बघा. एक तर लाता घालताय ती तुम्हाला, आणि हे नाही कशाला करताय हो तुम्ही? अजून लाता घालणार किती? बेसन नाही अजिबात तुम्ही अजिबात. ए बायको बघ तुझी, केवढं मोठं मन आहे बघ तिचं. बेन एवढ्या त्रास देतेस तरी का तुझी बाजू घेते ती. अरे पण कडे एक तोंडाचा शब्द काढला तरी अजिबात काय बोलायचं नाही तू आता. शांत बसून ताई, बेसन आहे तुम्ही आता, अजिबात बेसन आहे. हे भाव आहे तुमचा असं समजा. ए वाटण्या भाव आहे आता मी. अरे मग आहे ना तू भाऊ, मी काय करू त्याचा? तुम्ही नका बोलू. ह्याला कोणी अधिकार दिला मला बोलायचं? तुम्ही बोलायला नाही त्याला. मी सांगते तुम्ही नका चिडू, तुम्ही जास्त बोलू. त्याला सांगा. तुम्ही ओय काय रे? उतरव खाली, उतरव. बायकोला मारतोस? लाज नाही वाटत? नाही, अहो, ह्यांना नका बोलू. अरे मला कशाला लाज वाटेल? मी काय केलंय? काय केलं? किती निगरगट्ट माणूस आहेस रे, वर तोंड करून बोलतोयस. आणि बाई माझ्या उंचीचा प्रॉब्लेम आहे म्हणून मी वर तोंड करून बोलतो. आता खाली तोंड करून बोलत तर कसं कळेल कोण बोलतोय ते? मी कळेल तू. जोक मारतो, दा- जोक मारतो वासाड्या. नाही तसं. बायकोला मारतोस तर मारतोस, वर जोक करतोस. काय सांडशे फेकून मारला? सांडशे फेकून मारलीस बायकोला? मी नाही छानशी फेकून मारले हो. मग ती बाई काय खोटं बोलतीये? खोटं बोलतीये ती बाई. पिन काढून खोपशील ना हो. पोटात. तुम्ही सांगा तुम्ही एकदम डायरेक्ट. काय समजता कोण तुम्ही बायकांना? हा? मी काय समजतच नाही. हा प्रॉब्लेम आहे तुमचा. तुम्ही काय समजत नाही ना बायकांना. पुढची माज बंद करा तुमचा. ताई त्यांना नका बोलू. हे नाही तसं. ताई एक मिनिट, मला तुम्हाला नाही काही बोलायचं, पण हे बंद करा ताई. हात जोडते मी. हे असं ना भावतं मग या नवऱ्यांना. खेटरानी पूजा करा त्यांची. ताई नका ना, त्यांना नका असं बोलू. हो, ताई नका बोलू. हे बघ रे बघ माणसा, त्या बाईचे पाय धुवून पाणी पी. अरे हिचे का पाय धुवून मी पाणी पिऊ? अरे ती बाई एवढं होऊन पण तुझी बाजू घेते, तुला जरा पण काही वाटत नाही? अरे पण ती बाजू घेणारच ना. तिचा माझा काही संबंधच नाही आहे. नाही रे, किती निर्लज्ज माणूस आहेस रे, किती निर्लज्ज आहेस. एवढे अत्याचार सहन करून ती बाई जोडायचं बघते आणि तू तोडायला निघालायस. एक ताई आणि बाई नाही. एक मिनिट माझं ऐकून घ्या. अशा नवऱ्यांच्या विरोधात ना तुम्ही आवाज उठवला पाहिजे, तेव्हा हे नवऱ्या वठणीवर येतील. ताई यांना नका ना बोलू. हे नाही तसे. हे नाहीत. म्हणजे लगा लयच भारी बोलताय बरं का. म्हणजे त्यात काय एवढं भारी? ठीक आहे. नाही आपलं असंच आपलं. काय करता तुम्ही? मी लॉ स्टुडंट आहे, एका वकिलांकडे प्रॅक्टिस पण करते आता. असं होय? मग या बाईच्या नवऱ्याच्या विरोधात खटलाच दाखल करून टाकी डायरेक्ट. नाही, ते मी करणारच आहे. ते मी करणार आहे. डोमेस्टिक व्हायलन्स बघा, यांना डोमेस्टिक व्हायलन्स मुळे आत टाकते मी. ताई तुम्ही एक मिनिट. ताई यांनी तुम्हाला सांडशी मारली ना, ज्या दिवशी जेव्हा सांडशी मारली सगळं सविस्तर सांगा. काय काय झालं सांगा काय सविस्तर ते. सांगा. कशाला पण कशाला? कशाला म्हणजे? ताई केस करायला लागली तरी करू आपण. तुम्हाला फेऱ्या मारायची गरजच नाही. आता ह्यांच्या कोर्टात फक्त मीच फेऱ्या मारणार. भाव आहे आपण, काळजी करायची नाही. बोला तुम्ही, बोला बोला. ह्यानं काय तुम्ही असं त्यांना नका ना असं बोलू. बोला तुम्ही. मी सांगते काय एवढं नव्हतं झालं. ते त्यांना चहा पाहिजे होती तर मी चहा दिली त्यांना. तर चहा मध्ये वाईट जरा साखर जास्त पडली तर ते खवळले आणि मग त्यांनी सांडशी फेकून मारली. बॅग लाज नाही वाटत? लाज नाही वाटत तुला? चहामध्ये साखर जरा जास्त झाली म्हणून बायकोला मारतोस? ऐका ना, मी सांडशी फेकून नाहीच मारलेली आहे हो. ओ ताई, तुमच्या नवऱ्याने सांडशी मारली ना? होय, नवऱ्यानं मारली. या बघा ह्यानंच मारली. केस डिसमिसच करून टाका आता. बस. टाका. अरे कसली dismiss? मी इथं नवरा नाहीच आहे. काय नवरा? बाई तुमचा नवरा कोण आहे? नराधम आहे. ऐकलंस काय बोलली बायको तुझी? तू नराधम आहेस, नराधम. अरे मी नरधम नाही आहे यार. तुम्ही कशाला बोलताय? तुम्हाला कळत कसं नाही आहे? मी फक्त या बाईला बोललो, बाई काय रडता? वा वा वा. म्हणजे आधी मारायचं आणि मग विचारायचं लागलं का, काय झालं? हा, बायकोला त्रास देता लाज नाही वाटत का रे? अरे पण मी हिचा नवरा नाहीच आहे. दुसरा कोणतरी असेल हिचा नवरा. अच्छा. मी हिला ओळखत पण नाही बाईला. ओळखत नाही? ए कोर्टात आलास ना की सगळं बरोबर ओळखशील. हा बाई, तुम्ही यांना ओळखता ना? ओळखते. आता बोल, आता बोल. अरे काय बोल मी? अरे मी हिचा नवरा नाहीच आहे म्हणजे नाहीच आहे हिचा नवरा.
तुम्ही नाव काय तुझं? अरुण कदम. आणि बाई तुमचा? वंता कदम. कदम कधी झाला तुम्ही इथं बसले लगेच कदम झाले? नाही मी हाय कदमच हाय तर सांगणार ना कदम. वंता कदम. ए वसाड्या ती तुझी बायको म्हटल्यावर ती कदमच आणणार असं तिचा. अरे, महाराष्ट्रामध्ये किती कदम आहेत त्याच्यापैकी हे असणार आहे, पण ही माझी बायको नाही आहे. ए, खोटं बोलतोस. खोटं बोलतेस खोटं बोलतोस तू? खोटं बोलते ह्याला घ्या ना माहिती बस सोडू नका बस सोड एक मिनिट कोण आहे वगैरे दरवाजा वगैरे हा, या. बाजूला बाजूला वा. बाजूला अरे हो बाजूला तिकीट तिकीट व बसला तिकडे तिकीट तिकीट कंडक्टरला बसवते तिकीट न काढ. थांबायचा बाई पिशवी बाजूला करता का अशी देणं धरून ये ठेव खाली पिशवी हा एवढंस भांडण झालं तर पळून आलीस घरातून चल उठ चल ओ घरी चल ओ ओ काय चाललंय? कोण आहात तुम्ही? मी कोण आहे तिला विचारा कोण आहे हा? मंगळसूत्र आहे मी तिचं कोण मंगळ? काय म्हणजे काय? म्हणजे काय म्हणजे हा तिचा नवरा आहे, हा नरधमाय वाचारा यांनी सांची फेकून मारलेली आहे. काय बोललात या वाचाऱ्याने सांची फेकून मारली आहे. एक मिनिट वने हा बारका पोकेमॉन कोण आहे कदम आहेत. हे पण कदम आहेत अरे मीच कदम आहे वाचारा, इकडे मीच कदम आहे. याला सांडशीचं कसं माहित मला नाही माहिती. घरातल्या गोष्टी बाहेर कशा आल्या मला नाही माहिती. लवकर सांगते ते मी माझ्या माग आले ते इथं बसले आणि त्याने मला चिमटा काढला इथं. बाईक रे बघा, मी चिमटा हिला काढील का ही मला काढील? लाज वाटते काय भरल्या बस मी चिमटा काढ तू चल पोलिसात चल उठ. घरी चल उठ चल चल, तुला पोलिसात देतो चल अरे ऐक ना, हा नवरा नाही. चल उतर खाली दरवाजा खोल आधी हा उतर चल चल पोलिसात देतो तुला त्याला बसून घ्या ते घ्या बसून घ्या चला, चला, चला.